माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत खूप सुंदरशी अशी पिशवी। तर चला तर बघूया। तर हे बघा, मी या कापडाला एक फॉर्म सीट लावून घेतलेला आहे। फॉर्म सीट तुम्हाला मार्केटमध्ये बी भेटेल आणि जिथे टेलरचं सामान भेटतं तिथे बी भेटेल। हे तुम्ही स्क्रीनवर माझं मेजरमेंट बघू शकता, 13.12 इंच असं मी 2 कापड घेतलेले आहे। हे बस एक ड्रेस आहे उरलेला, त्याचं कापड होतं। तर मी असे 2 पीस तयार करून घेतलेले आहे। आणि हे बघा, फॉर्म लावून घेतलेला आहे आणि खाली अस्तर। तुमच्याकडे अस्तर नसेल तर तुम्ही जुन्या पुराण्या घरातलं कोणताही कपडा वापरून घेऊ शकता। तर हे बघा, आपण एक चेन घेतलेली आहे आणि चेन लावणं खूप सोपं आहे। तर याची डिझाइन मी व्यवस्थित एकदा बघून घेते। आणि हे बघा, आपल्याला फक्त उलटी साईड अशी चेन ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। आणि शिलाई मारल्यानंतर हे बघा, इथे आपण फक्त टॉप स्टिच करणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात। आणि मी इथे फक्त अशी उलटी ठेवलेली आहे अशी पिशवी आणि याला टॉप स्टिच केलेलं आहे। तर हे बघा, टॉप स्टिच केलं का आपली पिशवीचं जो हे आहे ना, ते ब्युटी खरंच छान दिसतं। त्याला आपण दाब शिलाईसुद्धा म्हणतो। आणि ही जी साईड आहे, वरची जी साईड आहे, त्या ठिकाणी आपल्याला दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघून घ्या। तर हे बघा, मी याला अशी उलटी ठेवलेली आहे। उलटी साईडला आपल्याला चेन ठेवायची आहे आणि तिथे शिलाई मारून आणि दाब शिलाई द्यायची आहे। तर हे बघा, तर इथे आपण अशी व्यवस्थितपणे टॉपची शिलाई द्यायची आहे। तर मी शिलाई दिलेली आहे। शिलाई दिल्यानंतर अशी उलटी साईड आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर असे या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। तर बघू शकतात की मी दोन्हीही साईडने टॉपची स्टिच केलेलं आहे आणि पिशवी खरंच खूपच सुंदर आपली अशी झालेली आहे। नंतर मी त्याचं मेजरमेंट घेतलं आहे की 2 इंच आणि हे 3 इंच असं मी पॉईंट लावून घेते। या ठिकाणी आपल्याला बंद जोडायचे आहे। पिशवीला जे आपण बंद बनवतो ना, ते बंद आपल्याला इथे जोडायचे आहे। तर हे बघा, 3 पॉईंट म्हणजे 3 सेमी इंच। तर हे 3 इंच मी असे तयार करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे असे मार्क करून घेतलेले आहे। म्हणजे ते व्यवस्थितपणे असे येतात, बंद कुठे उलटे म्हणजे चुकीच्या साईडनं जात नाही। तर हे बघा, मी एक ब्लाऊज पीसचे बंद बनवलेले होते। तर बंद मी थोडं मोठ्या साईजचे बनवलेले आहे, 32 इंच। तर हे 2 हँडल आपण तयार केलेले होते। तर हे बघा अशा, कारण की हे मोठे बंद घेतलेले आहे। प्रत्येक पिशव्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बंद असतात, पण या पिशवीला मी मोठ्या साईजची पिशवी बनवलेली आहे बंद। तर हे बंद मी फोल्डिंग केलेलं आहे। फोल्ड करून इथे मी अशीच शिलाई देत आहे। तर हे बघा, अशी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि शिलाई द्यायची आहे दोन्हीही साईडने। म्हणजे दोन्हीही पिशवी जे आपण भाग बनवले होते त्यांना असे फोल्ड करून शिलाई द्यायची आहे। तर हे बघा, मी दिलेले आहे दोन्हीही साईडने। आणि बघा किती छान आपले हे असे बनचे आकार दिसत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 जे आपण भाग बनवले होते हे दोन्ही भागला अटॅच करायचं आहे एका कापडाने। तर मी ही जुन्या पुराण्या आजीबाईची पिशवी तयार करत आहे। तर 4 इंच मी त्याची रुंदी घेतलेली आहे। लांबी तर खूपच आहे पिशवीच्या आकारानुसार। तर तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकतात। मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, कारण की पहिल्या काळामध्ये रेबनीचा वापर करायचे हे बनवण्यासाठी। आणि आता रेबनी येतात छोट्या छोट्या ह्याच्या। तर हे बघा, असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त फोल्ड करत चालायचं आहे। फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची, फोल्ड करायची, शिलाई द्यायची। याने काय होतं, आपली पिशवी बी छान दिसते आणि गजरे बी, ही ज्याला गजरा म्हणतात आमच्याकडे, पिशवीचा गजरा, कोणी झांजर म्हणतं, कोणी झालर म्हणतं, तर मी गजरा म्हणते। तर अशी आपल्याला ठेवून याला शिलाई मारायची आहे। तर बघून घ्या, अशी व्यवस्थित ठेवून पूर्ण पिशवीला आपल्याला अशी शिलाई मारायची आहे। खूप सुंदर ही पिशवी बनतात। आणि तुम्ही खरंच नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। सपोर्टची गरज आहे मला तुमची। आणि माझ्या या कला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या कलेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा, किती अशा पण ते बोलतात ना, गजरे स्टेप बाय स्टेप जोडायचे आहे आणि व्यवस्थितपणे असे बघा किती छान दिसतात। तर अशा आपल्याला पूर्ण जे चौकोनी बाजू आहे सगळीकडे आपल्याला व्यवस्थितपणे हे गजरा जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे बघा, मी व्यवस्थितपणे हे सगळे जे गजरे आहे व्यवस्थितपणे ही झांजर ही पिशवीला मी जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तो दुसरा भाग आपण बनवला होता ना, तो भाग त्याला असा उलटा ठेवायचा आहे। हे बघा, असं
उलटं ठेवायचं आहे आणि उलटा ठेवल्यानंतर त्याला शिलाई मारायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला पिशवीला रनर लावून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असे दोन्ही साईडला ठेवून हे जे रनर आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे। रनरचा बी लवकरच व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करीन। तर हे बघा, असं आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे आणि चेन लावल्यानंतर याला अशी आपण एकमेकांवर असं व्यवस्थित ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर ही जी साईड आहे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर तुम्ही बघून घ्या आणि आपली ही शिलाई मारल्यानंतर चला मी तुम्हाला पिशवी ओपन करून दाखवते की कशी ही पिशवी झालेली आहे। काहीच नाही, फक्त शिलाई मशीनचाच वापर करून आणि चेन आणलेली आहे। बाकी सगळं मटेरियल आपल्याच घरामध्ये असतं आणि ज्यांच्याकडे फॉर्म सीट नसेल त्यांनी गव्हाच्या गोणीचा वापर करून सुद्धा अशा पिशव्या तयार करू शकतात। तर हे बघा, किती सुंदर ही आपली साधी सिंपलची पिशवी तयार झालेली आहे। ज्यांना पिशव्या बनवता येत नाही ते सुद्धा सिंपल पद्धतीने पिशव्या बनवू शकतात। आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। आणि खरंच पिशवीचा व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधी प्रत्येकीने प्लीज लाईक करा, कारण की तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप अनमोल आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।